तशी मी कोल्हापूरची, पण कोल्हापूरच्या महालक्ष्मीला दर नवरात्रीमध्ये दसऱ्यामध्ये जायचा खूपदा प्रयत्न करते. पण माझी आणि आईची काय भेट नवरात्रीमध्ये होत नाही, कारण शॉपची कामं इतकी असतात आणि या गर्दीमधून त्या गर्दीमध्ये जाऊन उभं राहणं हे शक्य होत नाही. पॅम्पलेट्स छापल्याने किती पेपरमधून वाटले तरी त्याला कोणीही विचारत नाही असं मला वाटतं. माउथ पब्लिसिटी जी आहे ती आपल्या बिझनेसला खरंच पुढे नेते, हा माझा अनुभव आहे. कारण लेडीजला कधी कधी कमी खेचतात, खाली खेचतात असं मला वाटतं. की खरंच मनापासून ब्लाऊज चांगला शिवला असेल तर एखादी म्हणते नाही 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 शिवता येत तिला ब्लाऊज, का तर तिचा रेट तिला परवडत नसतो. दुसरी म्हणते शिवते पण रेट जास्त घेते. तिसरी म्हणते वेळेत देतच नाही. चौथी म्हणते थोडासा लूज झाला होता तिचा चौथीचा, तेव्हा म्हणते शिवलं पण माझं बिघडलं. अशा प्रत्येक विचार करणाऱ्या स्त्रिया असतात, पण त्यातच एखादी अशी माऊली असते. नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरिताने खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे महाअष्टमी म्हणजेच दुर्गाष्टमी. तसं पाहायला गेलं तर तृतीयाची वृद्धी झाल्यामुळे काल एक अष्टमी होती आणि आज एक महाअष्टमी आहे. कालच्या अष्टमीला कोल्हापूरच्या ज्योतिबाचा जागर होता आणि आजच्या महाअष्टमीला दुर्गाष्टमीला कोल्हापूरच्याच नारायणी महालक्ष्मीचा जागर आहे. म्हणजेच 9 दिवसाचे आपले हे उपवास अष्टमीवरती येऊन पोचलेले आहेत. आणि खरं सांगायचं तर उपवासाचे हे एवढे 8-9 दिवस एवढे छान गेलेले आहेत की घटाची पूजा, देवींची ओटी, देवीला जाणं येणं, शॉपवरचे कामं सांभाळणं, सगळ्या गोष्टी बघता बघता हा आठवडा कसा गेला हे खरंच कळत नाही. आणि असं वाटतं की दसरा अजून 4 दिवसांनी यावं खरं सांगायचं म्हटलं तर. कारण उपवासाची इतकी सवय लागलेली आहे, त्याच्यामुळं उपवास तर थोडंफार काहीतरी खाल्लं की अगदी निवांत वाटतं. पोटभर गच्च जेवायलाही नको आणि मग तो आळसही नको, कारण आपली कामं खूप खोळंबलेली आहेत. सणाची दसरा तोंडावरती आहे त्याच्यामुळे कामं खूप खोळंबलेत. आणि एका आपल्या ताईचा, आपलीच एक गोड ताई आहे संध्या ताई म्हणून, त्यांनी आपल्याला मेसेज केला आहे की ताई माझंही शॉप आहे, सणवार आलं की घरचं आणि इथलं करता करता खूप चिडचिड होते, खूप लोड वाढतोय, वर्क लोड. आणि दिवाळी म्हणजे तुम्ही कसं मॅनेज करता दिवाळीच्या सणाला? इतर सण तर आपण इकडे तिकडे थोडंफार कमी जास्त मॅनेज करू शकतो, पण मेन सण दिवाळीचा आहे. त्यावेळेला शॉपचं सांभाळून, घरचं काम सांभाळून, दिवाळीचा सण म्हणजे फराळ आला आणि फराळ नाही केला तर मुलं चिडचिड करतात. मुलांनाही असं वाटतं की आजूबाजूच्या सगळ्याच घरांमध्ये फराळ चाललेला आहे, दिवाळीची तयारी चालू आहे आणि आपल्या मम्मीला अजून कशातच काही नाही, अजून वेळच नाही. तर हो ताई, मीही गेले कित्येक वर्ष, जवळजवळ 23-24 वर्ष या गोष्टींचा अनुभव घेत आहे. गेले इतके वर्ष मी सुद्धा या गोष्टींमधूनच जात आहे. ही धावपळ काही संपत नाही म्हणलात तरीही चालेल, कारण शॉप म्हटलं की शॉपचा वर्कलोड प्रचंड वाढतो. आता दसरा यायचा आहे, दसऱ्याच्या अगोदरपासून दिवाळीच्या ऑर्डर चालू झालेल्या आहेत. गणपती जसे संपले, गौराई जशा पाण्यात गेल्या, विसर्जन झालं गौराईंचं, तसंच गौराईने घेतलेल्या साड्यासुद्धा बऱ्याच बायकांनी दिवाळीसाठी बुकिंग केलेल्या आहेत ऑर्डर त्याच्या. म्हणजे दिवाळीच्या ऑर्डर अजून आपल्याकडे आलेल्या आहेत आणि अजून आता दसरा जसा संपतो तसा हळूहळू वाढत आहेत. पण दसरा संपला की नेक्स्ट डे पासून दिवाळीच्या ऑर्डर खूप साऱ्या येतात, कारण प्रत्येकीला वाटतं की माझं अगोदर ब्लाऊज झालं पाहिजे. आणि आता दसरा झाल्यानंतर अवघ्या 15 ते 18 दिवसामध्येच दिवाळी सुरू होते. त्यामुळे आम्ही सुद्धा सांगून ठेवलेलं आहे शेवटचे 5-6 दिवस बुकिंग होणार नाही. त्यामुळे खूप पटपट पटपट ऑर्डर येणार आहेत. काल तरी 3 ते 4 जणी येऊन बुकिंग करून गेलेले आहेत, फक्त बुकिंग नंबर लावून की ताई तुम्हाला माहिती आहे ना मी दरवेळी तुमच्याकडे देते, यावेळेचा माझा नंबर बुक करून ठेवा, साडी घेतल्यावर मी तुमच्याकडे येते. म्हटलं असं नाही होत ना बुकिंग, माझ्या हातात जे काम आहे, ज्यांची ऑर्डर मी घेतलेले त्यांना मी डेट्स दिलेले असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये तुमचं ॲडजस्ट होत असेल तर, नाही तर अवघड आहे. जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर साड्या आणा आणि ऑर्डर बुक करा तुमची, कारण पर्याय नसतो. दसऱ्याच्या किंवा नवरात्रीच्या 9 दिवसाचे 9 कलर असतात. आता सध्या फॅड आहे, फॅशन आहे, ट्रेंड आहे, चांगला आहे म्हणा. कोणी म्हणतं चांगलं, कोणी म्हणतं वाईट. मी तर असं म्हणते, माझ्या स्वतःच्या ह्याच्यावरून जर अनुभव घ्यायचा म्हटलं तर एरवी आपल्या कामाच्या काहीमधून आपल्याला कुठं साडी आणि हे ते सगळं नेसणं होतं सांगा बरं? साज शृंगार करून आपण काय जातो का आपल्या कामावरती? ड्रेस अडकवला, घरचं उरकलं, पटकन शॉपवरती गेलं, शॉपची कामं उरकली, संध्याकाळी पुन्हा घरी येऊन घरचं उरकलं, खालं पिलं, भांडी कुंडी केली, झोपी गेलो, पुन्हा नेक्स्ट डे सेम रुटीन असतं. पण सण सूद म्हटलं की थोडंसं आपल्यालाही आयुष्याचा आनंद घेतोय असं वाटावं. मीही या नवरात्रीला 9 रंगाच्या 9 कलरच्या 9 साड्या नेसलेली आहे. त्यानिमित्तानं वर्षानुवर्ष पडलेल्या साड्यांना थोडी हवा लागतीये, त्या एकदा अंगावरती घालून होतात. एवढ्या हौसेनं घेतलेल्या साड्या कपाटात पडून त्यांचा ढीग असतो, कधी घालू असं आपण त्या साड्यांच्याकडे बघून कपाट खोललं की सगळेच आपल्याला ओरडतात.
अगदी म्हणजे साड्यांपासून घेण्यापासून नेसत नाही तरी घेते म्हणून त्या साड्या पडून असतात. त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच जणांचं बोलणं खावं लागतं घरच्या लोकांचं. तर त्यानिमित्तानं का होईना मग तो ट्रेंड असो किंवा काही असो, म्हणायचे की पहिले कुठे असे आपली आई वगैरे माझी आईने तरी कधीही नवरंगाच्या नवसाड्या नेसले नाही. बिचारी शेतकरी होते त्यामुळे घरचं करून म्हैशी होत्या आमच्याकडे, गुराढोरांचं करून शेतामध्ये जाऊन शेतातली कामं कष्टाची होती, दिवसभर तिकडे राबावं लागायचं. घरी आलं की पुन्हा शेण घाण दूध गुरांचं खाऊ घालणं, सगळं त्यांना लागवड देणं, सगळं करून घासभर अन्न पोटात घास शिजवून कधी झोपी जाऊ असं व्हायचं. त्या माऊल्या सांगा, माझ्याच आईचं नाही, अशा बऱ्याच माझ्या ताई असतील त्यांच्या आईनं सुद्धा हीच लाईफ जगली असेल, असंच जीवन जगलं असेल. साध्या भोळ्या आपल्या आई होत्या, आपल्या ज्या पिढी होत्या या अगोदरच्या, ती पिढी खरंच खूप साधी भोळीने कष्टाळू होती. आपणही कष्ट करतो पण आपण थोडासा जीवनाचा आनंद घेऊ पाहतो आणि त्याच्यामध्ये काहीच चूक वाटत नाही. मला तर असं वाटतं की चांगलं आहे, प्रत्येकीची हौस मौस आहे. आपला बिझनेस आहे तो प्रचंड वर्कलोडचा आहे. 12ही महिने आपल्याला क्लायंट असतात, 12ही महिने आपल्याला वर्कलोड असतो. देवाच्या कृपेने सगळं चांगलं आहे. पण आपल्याला एखादी इच्छा जर प्रकट झाली की आपल्यालाही ही साडी नेसायची आहे, आपल्यालाही छान दिसायचं आहे, आपल्याला एखादा फंक्शन अटेंड करायचा आहे, करू शकता की. कोणी बांधून ठेवले तुम्हाला? बिनधास्त करा. कारण आपल्या लाईफचा आनंद आपणच घ्यावा लागतो. आपली कामं सांभाळता, संसार सांभाळता, लेकरं सांभाळता आपण चांगलं जे आहे ते करू शकतो असं मला वाटतं. सो ट्रेंड आहे किंवा पहिलं कोणी केलं किंवा नाही केलं ह्या गोष्टी विचार करत बसण्यापेक्षा आता साडी नसेल तर विकत आणून घालणं म्हणजे थोडं जास्तच झालं. असलेल्या साड्या रंगाच्या पडलेल्या असतात तर घाला की, काय फरक पडतोय? आज गुलाबी काय आणि उद्या निळी काय आणि काल कोणता होता बरं? खालचा कलर कोणता होता? मोरपंखी. मोरपंखी काय म्हणजे साडी घालायचीच आहे आणि कलर जर आहे तर घाला ना बिंदास्त, काय फरक पडतो? कोणी काय म्हणण्याकडे लक्ष देऊ नका. कारण तुम्ही चांगलं घातलात तरी लोक बोलणार असतात, तुम्ही खराब घातलात तरी लोक बोलणार असतात, तुम्ही व्यवस्थित राहिलात तरी लोक बोलणार असतात, तुम्ही उपाशी राहिलात तर उपाशी का राहिले तुला काही नाही का, किंवा तू पोटभर जेवलात तुम्ही तर तिला काय झालं, निवांत आहे ती. त्याच्यामुळे जास्त लोड घ्यायचा नाही इतरांचा. आपली लाईफ आहे, आपण कष्टाने जगतो तर सुंदर जगा, समाधान वाटेल असं जगा. मी नाही म्हणत की फारच ट्रेंड करा, फारच फॅशन करा, पण जे काही सिम्पल सोबर आहे ते तुम्ही करू शकता. आता याच साडीचं म्हणायला गेलं तर आजचा रंग आहे अष्टमीचा, महाअष्टमीचा गुलाबी. ही साडी मी घेतली होती कुंभला जाताना, एकदाच नेसलेली आहे. त्यानंतर वॉश करून प्रेस करून ती कपाडात अशी वाट बघत होती की कधी माझा नंबर येतो आणि कधी या बाईचा हात माझ्यापर्यंत येतोय. सो आज मी ती घातलेली आहे. साडी खुश, मीही खुश आणि आजचा रंग घातलाय ह्याची खुशी वेगळीच. त्याच्यामुळे करा एन्जॉय तुम्हीही. शेवटी विषय काय आहे, आपण हे काम करता करता स्वतःला स्वतः तितकाच वेळ दिला पाहिजे. आता लहान लेकरं असतील तर थोडंफार तुम्हालाही जड जात असेल, त्यातून मीही गेलेली आहे. आता माझी लेकरं मोठी झालेली आहेत. तुम्हाला तर माहीत आहे माझी कन्या मास्टर्स करण्यासाठी अमेरिकेत शिकते आणि माझा मुलगा डिग्रीच्या 3rd इयरला आहे, तो सुद्धा पुण्यातच शिकतोय. तशी मी कोल्हापूरची, पण कोल्हापूरच्या महालक्ष्मीला दर नवरात्रीमध्ये दसऱ्यामध्ये जायचा खूपदा प्रयत्न करते. पण माझी न्यायची काय भेट नवरात्रीमध्ये होत नाही, कारण शॉपची कामं इतकी असतात आणि या गर्दीमधून त्या गर्दीमध्ये जाऊन उभं राहणं हे शक्य होत नाही. म्हणून यावेळेला असा योग आला की योगायोगाने कालच्या अष्टमीला माझी सुनबाई गेली होती गावी, ती कोल्हापूरचीच आहे. तर ती फोन केला तिने मला की मम्मी मी देवदर्शनाला चाललेली आहे महालक्ष्मीच्या, देवीचं दर्शन घ्यायला. म्हटलं एक काम कर, पहिलं माझी ओटी घे, मी तुला पैसे पाठवते आणि आईची ओटी माझ्याकडून भर. तर कोणाच्याही कारणास्तव कोणीही निमित्त आपल्याला मिळतं, जर भक्ती असेल श्रद्धा असेल तर. तर कालची माझी निमित्त झालेली आहे माझी सुनबाई आणि तिने आईची ओटी काल भरलेली आहे. तर मला खूप छान वाटतं की कुठून ना कुठून आईपर्यंत माझी ओटी पोचलेली आहे आणि आईचा आशीर्वाद मला नक्कीच मिळाला असेल. तुम्हाला सगळ्यांनाही तो मिळो हीच आई अंबाबाईचरणी प्रार्थना. कारण महालक्ष्मीचे एवढे व्हिडिओ बघते, एवढ्या सगळ्या जणी मैत्रिणी जातात गाड्या करून करून महालक्ष्मीला, पण मी कोल्हापूरच्या असून माझं काय दर्शन करणं होत नाही. एरवी आम्ही जातो गावी गेलो तर, पण ऐन नवरात्रीमध्ये ऐन दसऱ्यामध्ये जाणं होत नाही. च्या व्हिडिओचा मुद्दा हा आहे, नवरात्रीबद्दल मला बोलायचं होतं सो बोलले. माझ्या मनातून ज्या काही भावना व्यक्त करायच्या होत्या तुमच्यापर्यंत त्या पोहोचतीलच या व्हिडिओच्या माध्यमातून. तर एका ताईने आपल्याला कमेंट केलेली आहे, अजून एक ताई आहे त्यांनी कमेंट केलेलं आहे की ताई मी नवीन शॉप ओपन करू पाहते, नवीन दुकान ओपन करू पाहते, नवीन बुटीक ओपन करू पाहते, तर त्याच्यासाठी मला काय काय लागेल. माझ्याकडे फक्त 2 मशीन आहेत शिलाईच्या आणि त्यांच्याकडे मशीन किती आहेत हे माझ्या लक्षात नाही, पण त्यांनी असं सांगितलं की मला फक्त ब्लाऊज आणि ड्रेस 2 गोष्टी येतात. तर तुम्ही मला थोडासा हेल्प करा किंवा सल्ला द्या, किंवा तुम्ही मला थोडी तुमच्या
करिअरमधून तुम्ही जशी सुरुवात केली त्या माध्यमातून मला थोडीशी माहिती द्या. तर त्या ताईंसाठी हा व्हिडिओ म्हटलं चला आज थोडंसं तुमच्याशी गप्पा मारता मारता त्यांनाही 2 गोष्टी सांगणं होईल. मला असं म्हणायचं आहे की ताई तुला शिलाई येते, ब्लाऊज आणि ड्रेस मेन गोष्ट येते ना, बाकी तुझ्याकडे किती गोष्टी आहेत, किती मशिनी आहेत, किती तुझ्याकडे साहित्य आहे हे न बघता तुझ्या बजेटमध्ये एखाद्या मार्केट लेवलला जे तुझं बजेट असेल त्या लेवलला तुला शॉप एखादं शोधावं लागेल. तो छोटा असो मोठा असो, जसं तुझं बजेट असेल त्या पद्धतीने, जसं तुला तुझ्या एरियामध्ये रेंट परवडत असेल त्या पद्धतीने. कारण सुरुवात केल्यानंतर एक 6 महिने तरी कोणताही बिझनेस सुरुवात केला की 6 महिने आपल्याला त्या बिझनेसमध्ये प्रॉफिट होतं, सेट होतो की लॉस होतो हे करण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 महिने लागतात असं मला वाटतं, माझ्या अनुभवावरून, स्वानुभव जो आहे त्याच्यावरून. तर तुम्ही एखादा तुमच्या बजेटमधला गाळा घ्या, शॉप घ्या आणि त्याचं तुमच्या 2 मशीन आहेत ना, खूप झालं, एक असेल तरीसुद्धा खूप होतं. सुरुवातीला तुम्ही तुमचा बोर्ड तयार करून लावा, छोटी मोठी ॲडव्हर्टाईज करा. माउथ पब्लिसिटी आपल्या बिझनेसमध्ये खूप महत्त्वाची आहे. तुम्ही कितीही पॅम्पलेट्स छापले आणि कितीही पेपरमधून वाटले तरी त्याला कोणीही विचारत नाही असं मला वाटतं. माउथ पब्लिसिटी जी आहे ती आपल्या बिझनेसला खरंच पुढे नेते, हा माझा अनुभव आहे. कारण लेडीजला कधी कधी कमी खेचतात, खाली खेचतात असं मला वाटतं. की खरंच मनापासून ब्लाऊज चांगलं शिवला असेल तर एखादी म्हणते नाही 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 शिवता येत तिला ब्लाऊज, का तर तिचा रेट तिला परवडत नसतो. दुसरी म्हणते शिवते पण रेट जास्त घेते. तिसरी म्हणते वेळेत देतच नाही. चौथी म्हणते थोडासा लूज झालेला होता तिचा चौथीचा, तेव्हा म्हणते शिवलं पण माझं बिघडलं. अशा प्रत्येक विचार करणाऱ्या स्त्रिया असतात. पण त्यातच एखादी अशी माऊली असते की जी खरंच जे काही जेन्युइन आहे आपलं मत ते सांगते आणि खरंच तिला आपलं काम आवडतं, क्वालिटी आवडते आणि तिनं जो आपल्याला रेट दिलेला असतो तो त्या कामाला अगदी न्याय देणार असतो असं तिला वाटतं. त्यामुळे ती खरंच जिथे जाईल तिथे सांगते की खरंच बाबा इथे तुम्ही जा, ब्लाऊज खूप छान शिवलं जातं, खूप छान त्यांची क्वालिटी आहे आणि खूप सुंदर पद्धतीने ब्लाऊज शिवतात. हा माझा अनुभव तुम्हाला सांगते बरं की अशा माऊली खरंच असतात. अशा आपल्या क्लायंट म्हणा, ताई म्हणा, मैत्रिणी म्हणा छान असतात. त्याच्यामुळे 4 जणी नावं ठेवणार असतील ना तर एक जरी 4 जणींवरती भारी पडते नेहमीच. सो तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा, क्वालिटी चांगली द्या, भलेही थोडा वेळ लागू दे पण काम चांगलं झालं पाहिजे आणि काम चांगलंच गेलं पाहिजे. क्वालिटी मात्र मेंटेन ठेवायला कधीही कमी जास्त करू नका किंवा कधी कॉम्प्रोमाइज तुमच्या क्वालिटीमध्ये करू नका असं मी तुम्हाला सांगेन. आणि हळूहळू तुम्हाला जसं होईल तसं एखादी ओव्हरलॉकची मशीन घ्या. आपण जो इंटरलॉक ओव्हरलॉक म्हणतो, कारण शॉपचं काम म्हटलं की क्वालिटी, जसं मी म्हटलं मी नेहमी क्वालिटीबद्दल बोलत असते की क्वालिटी मेंटेन ठेवायची असेल तर कॉम्प्रोमाइज करायचं नाही. एक मशीन ओव्हरलॉकची घ्या. जे काही तुम्ही ड्रेस शिवाल, ब्लाऊज शिवाल, त्याला जिथे ओपन पार्ट आहे तिथे तुम्ही ओव्हरलॉक करून द्या. म्हणजे तुमच्या कामाचं स्वरूप छान होईल, कामाचं फिनिशिंग छान दिसेल आणि जे काही क्लायंट आहे त्यांना ट्राय करायला लावा. त्यांच्याकडून काही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. जसं जसं तुम्ही शॉप चालू करा तसं तसं तुम्हाला क्लायंटचं काम देऊन त्याच्या हाताला क्लायंटची ऑर्डर पूर्ण करून द्याल, तसं तसं तुम्हाला तुमचा अनुभवसुद्धा मिळत जाईल आणि त्यातून तुम्ही शिकत जाल, सुधारणा करत जाल. सो तुमचे चार्जेस जे आहेत ते तुम्ही तुमच्या कामाप्रमाणे ठरवू शकता. तुमचा रेंट कसा आहे, तुम्हाला बाकीचे खर्च कसे आहेत, तुम्हाला तुमची मेहनत त्याच्यातून काढायची आहे. कारण ब्लाऊजला धागा किती लागतो, साहित्य किती लागतं हे महत्त्वाचं नाही रेट ठरवण्यासाठी. तर ब्लाऊजला आपल्याला देणाऱ्या गोष्टीसाठी वेळ किती लागतो, आपली मेहनत किती लागते आणि आपलं काम किती वेळामध्ये पूर्ण होतं, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन मग आपल्याला आपले रेट ठरवायचे असतात. सो आजूबाजूच्या नवीन असाल तर आजूबाजूच्या शॉपमध्ये तुम्ही चौकशी करा. त्यांच्या टेलरांचे काम कसं आहे, त्यांचे रेट कसे आहे, त्यांची क्वालिटी कशी आहे, या गोष्टींचा विचार करता त्यांच्यापेक्षा 5-50 कमी ठेवा ना सुरुवातीला. काय फरक पडतोय, 100 जरी कमी ठेवले तरीही परवडतं. क्लायंट एकदा आपल्याकडे आले, त्यांना आपल्यावरती विश्वास झाला, आपलं काम त्यांना आवडलं की पुन्हा ते कुठेही जात नाहीत. मग तुम्ही 1 वर्ष 6 महिन्यांनी हळूहळू थोडेफार करून पैसे वाढवू शकता. प्रत्येक वर्षी ब्लाऊजचा रेट 10-20 रुपयांनी वाढतो. आता आमची गोष्ट वेगळी आहे. गेले 13-14 वर्ष मी एकाच ठिकाणी शॉप माझा आहे, तर आपले रेट्स जे आहेत ते आपल्या मार्केटप्रमाणे आहेत. बऱ्याच ताई मला रेट विचारतात, पण माझे रेट सांगून तुम्हाला काहीच फायदा नसतो. तुमचा एरिया वेगळा असतो, तुमच्या एरियातले रेट वेगळे असतात. कोणी घरून काम करतं, कोणी छोटे शॉपवाले असतात, कोणी माझ्यापेक्षाही खूप मोठे शॉपवाले असतात, त्यांचे रेट तर अगदी हायेस्ट असतात. सो माझे रेट सांगून तुम्हालाही टेन्शन यायला नको आणि मला असं वाटायला नको की अरे अच्छा मला म्हणजे तुमचे परत कमेंट होतं तुम्ही तर एवढे घेता आम्हाला एवढे देत नाही, तिथं एवढे पण द्यायला काचकूच करतात किंवा एवढे द्यायला सुद्धा रडतात, अशा बऱ्याच काही कमेंट करतात. सो तुमचं काम कसं आहे त्याच्यावरती डिपेंड करतं तुम्ही रेट कसा ठेवायचा आहे. क्वालिटी चांगली असेल तर अगदी रेट वाजवून घ्या ब्लाऊजांचा, तिथे तुम्ही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. 2 पैसे वाढ घेतला तरी चालेल, पण क्वालिटी तशी गेली पाहिजे. समोरून क्लायंटनी कौतुक केलंच पाहिजे कामाचं, आपलं राहू दे पण कामाचं ब्लाऊज छान बसलं हे मात्र कौतुक झालंच पाहिजे.
कारण आपले खूप सारे क्लायंट असे आहेत की खूप लांबून लांबून एका दुसऱ्यांकडून ऐकून सुद्धा येत असतात. आपले परवाच एक कामशेतावरून क्लायंट आले होते, त्यांना जस्ट डायलवरून नंबर मिळाला, त्यांनी कॉल केला होता, त्यासुद्धा येऊन ब्लाऊज शिवून गेलेले आहेत. छान वाटतं की लांबून आपलं कामाचा क्वालिटीचा विचार करता, त्याचं काम कसं आहे ते इतरांकडून पाहता आपल्याकडे क्लायंट लांबून लांबून येतात. सो तुम्ही जर शॉप चालू करू पाहत असाल, दसऱ्याचा मुहूर्त आहे, दसऱ्यानंतर दिवाळीचा मुहूर्त आहे आणि या टायमिंगला तुम्ही जर काम चालू केलात तर खरं सांगते तुम्हाला कामाची वाट बघायला लागणार नाही. कारण इतक्या वेळेला आता आमच्यावरूनच घ्याल तर आमचे जे काही टार्गेट पूर्ण झाले कामाची की आम्ही ऑर्डर बंद करतो. अशा वेळेला ते क्लायंट कुठं जाणार, तर नवीन एखादं शॉप ओपन झालं असेल, नवीन एखाद्या ठिकाणी आपल्याला ब्लाऊज शिवून मिळत असेल तर तिथे हमखास जाणार आणि त्या ठिकाणी तुमचं जर ब्लाऊज क्लायंटला परफेक्ट बसलं तर नेहमी तुमचंच ते होऊन जाणार ना क्लायंट. त्यामुळे आत्ता खरा चान्स आहे क्लायंटला खेचण्याचा किंवा क्लायंट कमवण्याचा. आणि नवीन शॉप जर ओपन करणार असाल तर खरा चान्स आहे, वाट बघायला लागणार नाही क्लायंटची. आणि चांगल्या ठिकाणी तुम्ही जर इन्व्हेस्ट केलात तर तुम्हाला त्याचं रिटर्नसुद्धा खूप चांगलंच मिळतं असं मला वाटतं. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला नवरात्री आणि नवीन जर तुमचं स्टार्टअप करायचं असेल त्याविषयी होता. या अगोदरसुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही जर नवीन असाल आपल्या होमपेजला जाऊन तुम्ही खूप सारे व्हिडिओ आहेत चेक करू शकता, सर्च करू शकता. जवळपास 2000च्या जवळपास आपले व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत. त्याच्यामध्ये खूप साऱ्या बिगनर्स लोकांनी स्टार्टअप कसं करायचं आहे, काय काय गरजेच्या गोष्टी आहेत त्या कशा घ्यायच्या आहेत हे सगळं सांगितलेलं आहे. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, जास्त आवडला असेल तर शेअरसुद्धा करू शकता. नवीन काही ताई आहेत, बिगनर्स आहेत, जे नवीन स्टार्टअप करू पाहतात, त्यांच्या उपयोगाला यावा असं तुम्हाला वाटत असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला मात्र व्हिडिओ शेअर करायला लागणार आहे आणि तो करायचाच आहे. आणि नवीन असाल तर असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, आपल्या होम पेजवरती जाऊन बेल आहे त्यावरती सेट करा. आणि हो, इन्स्टा पेजवरती सुद्धा फॉलो करायला विसरू नका, कारण इन्स्टावरती सुद्धा खूप छान छान शॉर्टमध्ये व्हिडिओ माहितीचे मी टाकत असते. सो इन्स्टा पेजलाही फॉलो करा. तुमचा अनुभव इन्स्टा पेजला तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता. पर्सनली माझ्याशी इन्स्टावरती तुम्हाला बोलता येतं. सो अजूनही इन्स्टा पेज फॉलो केलं नसाल तर आपला इन्स्टा आय डी आहे स्टिच विथ सरिता ऑफिशियल, तुम्ही तो जाऊन तिथे चेक करू शकता, आपल्या होम पेजला फॉलो करू शकता. आणि चला मग पुन्हा भेटू अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये. नवरात्री संपलेली आहे जवळपास, आता अष्टमी आली होती, नवमी आपली खंडे नवमी आणि दसरा परवा. दसऱ्याच्या तुम्हाला खूप खूप ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. दसऱ्याची तयारी झाली नसेल तर सांभाळून करा, जोरात करा, कमी करा, तुमच्या वेळेनुसार करा, पण छान करा. स्वतः आनंद घ्या, स्वतःला आपल्या त्या गडबडीच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये जगणं शिकवा आणि छान जगा. पुन्हा हे आयुष्य येणं नाही आणि मिळणं नाही. जय मा दुर्गा.